विद्यार्थी फोरममध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. आज आपण आणखीन एक अतिशय महत्त्वाचा विषय बघणार आहे. तुम्हाला माहिती आहे आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं ते कोणत्या प्रकारचं होतं? तर ते होतं राजकीय स्वातंत्र्य. आम्ही राजकीय स्वातंत्र्य का म्हणतोय हे तुम्हाला पुढे समजेलच. पण ह्याच्या सोबतच आपल्याला आणखीन एक स्वातंत्र्य मिळणं खूप गरजेचं होतं, ते म्हणजे सामाजिक स्वातंत्र्य. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्यावेळी असं ठाम मत होतं की आपल्याला फक्त राजकीय स्वातंत्र्य मिळून चालणार नाही, तर सामाजिक स्वातंत्र्य देखील मिळायला हवं, तरच आपलं देश मजबूत राहील किंवा समाजाची प्रगती होईल. मग हे सामाजिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी घटनेमध्ये काय प्रयत्न केले गेले हे आपण बघणार आहे. तर घटनेमध्ये एक आर्टिकल टाकलं महत्वाचं, जे होतं अस्पृश्यते संबंधित, ते म्हणजे आर्टिकल 17. आता ह्या आर्टिकल 17 मध्ये अस्पृश्यतेची कोणतीही डेफिनेशन घटनाकर्त्यांनी केली नाही, कारण की त्यांना माहित होतं की आपला समाज इतका हुशार आहे की कोणत्या ना कोणत्या पद्धतीने अस्पृश्यता कॅरी फॉरवर्ड तो करणारच. त्यामुळे स्वातंत्र्यावेळी ज्यावेळी स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी अस्पृश्यता करण्याची पद्धत वेगळी होते ना, आता सुद्धा आपण अस्पृश्य वागतोयच. मग ह्याच्यासाठी कोणतीही डेफिनेशन दिली नाही, कारण की कोणाला एक्सेप्शन ही त्यांना द्यायचं नव्हतं. तुम्ही अस्पृश्यता केली की तुम्हाला शिक्षाही होणारच, इतकंच त्यांना सांगायचं होतं. त्यामुळे अस्पृश्यतेबाबतीत आर्टिकल 17 मध्ये इतकंच सांगितलं गेले की कोणत्याही प्रकारच्या अस्पृश्यतेची प्रॅक्टिस करणं किंवा सराव करणं हा गुन्ह्यास पात्र असेल. इतकंच. त्याला कोणते एक्सेप्शन नाहीत, सब आर्टिकल नाहीत, हे तुम्ही लक्षात ठेवा. मग यासाठी गव्हर्नमेंटने काय प्रयत्न केले, तर एक 2 महत्वाचे मी प्रयत्न सांगेन शॉर्टमध्ये. पहिलं म्हणजे 1955 मध्ये सिव्हिल प्रोटेक्शन ऍक्ट आणला गेला होता. त्याच्यामध्ये भेदभाव संदर्भात कठोर शिक्षा आणि दंडवास त्यांनी मेन्शन केलं की तुम्ही भेदभाव केला तुम्हाला दंड किंवा शिक्षा कारावास होऊ शकतो. मग ह्याच्या पुढे जाऊन फक्त भेदभाव झाल्यावरच अस्पृश्यता म्हणली जाते का, नाही. तर मग ह्याच्या पुढे जाऊन अस्पृश्यतेचे काही प्रकार समोर आले. त्यासाठी SC/ST प्रोटेक्शन अट्रॉसिटी 1989 जो अट्रॉसिटी ऍक्ट आणला, त्याच्यामध्ये तर खूप कठोर, म्हणजे तुम्हाला FIR दर्ज करणं कंपल्सरी आहे. जर दोष सिद्ध झाला तर तुम्हाला कम्पेन्सेशन देणं खूप महत्वाचं आहे, ज्याच्यावरती अस्पृश्यता झाले ती सिद्ध झाली तर. आणखीन ह्याला फास्ट ट्रॅक कोर्ट बसवणं, शिक्षे जितक्यात जास्त लोक ह्याचा रिझल्ट लावणं, ह्या सगळ्या तरतुदी देशामध्ये आहे. त्यामुळे हा ऍक्ट इतका कठोर आहे आणि तो बरोबरच आहे. आणि कोणत्याही प्रकारच्या अस्पृश्यता मनामध्ये बाळगणं हा कोणत्याही चांगल्या समाजाचं लक्षण नाही. त्यामुळे अस्पृश्यता निवारण करणं गव्हर्नमेंटच्या दृष्टीने एक मोठं चॅलेंज जरी असलं, म्हणजे समाज म्हणून आपलं ही काम आहे की आपण ही थोडंसं त्याकडे सेन्सिटिव्हली बघितलं पाहिजे. कोणत्याही प्रकारचा भेदभाव, शेवटी माणूस आहे, माणूस म्हणून आपण जगलं पाहिजे. परीक्षा दृष्टीने 2 बाबी तुम्ही म्हणजे 2 ऍक्ट सांगितले ते ठेवा लक्षात. आणि आर्टिकल 17ची कोणती डेफिनेशन दिली नाही हे तुम्ही लक्षात ठेवा. कोणतेही सब आर्टिकल नाही, एक्सेप्शन नाही. अशाच शॉर्ट आणि इम्पॉर्टंट माहितीसाठी तुम्ही विद्यार्थी फोरम सोबत बनवून राहा आणि नक्कीच तुमचा अभ्यास चालू ठेवा.